उल्हासनगरकरांनो, उपचारासाठी मुंबई, ठाणे किंवा कल्याणला धाव घ्यावी लागते अशी तक्रार तुम्ही अनेकदा केली होती। आता याच प्रश्नावर एक मोठी घोषणा करण्यात आली आहे। नमस्कार, मी गोपीचंद मिसाळ आणि तुम्ही पाहत आहात नवा लढा जनतेचा न्यूज। 14 जुलै 2026 रोजी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलची पाहणी केली। या दौऱ्यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि इतर अधिकारीही उपस्थित होते। यावेळी आरोग्य मंत्र्यांनी उल्हासनगर सेंटर हॉस्पिटलचे 500 खाटांच्या आधुनिक बहुविशेषता रुग्णालयात रूपांतर करण्यात येणार असल्याची घोषणा केली। त्याचबरोबर परिसरातील ESIC रुग्णालयाची क्षमताही वाढवण्याची माहिती त्यांनी दिली। सरकारच्या म्हणण्यानुसार हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उल्हासनगरसह कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि आसपासच्या लाखो नागरिकांना मोठा फायदा होईल। गंभीर आजारावरील उपचार, आधुनिक यंत्रसामग्री आणि अधिक डॉक्टर एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मात्र एक महत्त्वाची बाब, सध्या ही घोषणा करण्यात आली आहे, प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, त्यासाठी किती निधी मंजूर होणार आणि प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत काय असेल याबाबत सरकारकडून सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही। त्यामुळे आता उल्हासनगरकरांचे लक्ष या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी सुरू होते याकडे लागले आहे। तुम्हाला काय वाटते? उल्हासनगरला 500 खाटांचा आधुनिक रुग्णालय मिळाल्यास शहराच्या आरोग्य व्यवस्थेत मोठा बदल होईल का? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा। मी गोपीचंद मिसाळ, नवा लढा जनतेचा न्यूज। धन्यवाद।